मैत्रिणींनो, चक्क आज ऐश्वर्याने डोळे उघडून माया हे नाव घेतलेलं आहे. तर पाहूया, जेव्हा ऐश्वर्या माया बोलते तेव्हा ते नक्की शब्द कोण कोण ऐकतात, कोण कोण तिच्या जवळ असतात. तर चला मग स्टार्ट करूया आजचा एपिसोड. मैत्रिणींनो नमस्कार. आपण पाहणार आहोत घरोघरी मातीच्या चुली. जानकीला जेव्हा समजतं की ऐश्वर्या जिवंत आहे, तिच्या मनावरचं गिल्ट भार थोडा कमी होतो आणि ती खूप खुश होते आणि घरच्यांना म्हणते, मला ऐश्वर्याला भेटायला जायचे, मला तिला बोलायचे, मला तिला पाहायचे. पण घरचे आणि माया तिला साफ साफ नकार देतात आणि जानकीचं मन तिला खात राहतं. ती स्वतःशीच म्हणत असते की नाही, काही झालं तरी मला ऐश्वर्याला भेटायलाच पाहिजे. काही झालं तरी अजून तिचा तलाक डिवोर्स काही झालेला नाहीये. ती अजूनही या घरची धाकटी सून आहे आणि ती हॉस्पिटलमध्ये जाऊन ऐश्वर्याला भेटण्याचा निश्चय ठाम करते. आणि इकडे माया, ती पण स्वतःशीच अर्कतर्क लावत म्हणते, आता ही धाकट्या सुनाला ही थोरली सून भेटायला जाणार. मग तिथे फॅमिली ड्रामा नाही तर सस्पेन्स ड्रामा सुरू होणार. जानकी किचनमधून थेट बाहेर निघून जाते आणि तिच्यावर नजर ठेवून असलेली मायाही तिच्या मागोमाग निघून जाते. आणि इकडे नितीन पवार पोलीस स्टेशनमध्ये हवालदाराला म्हणतात, ऐश्वर्या गोडाऊनमध्ये असताना तिच्यावर हल्ला झाला आणि नंतर तिथून तिची बॉडी हलवण्यात आली. पण त्यावेळी तिथं कोण असणार आहे असं नितीन पवार विचारतात. आणि नितीन पवारला आठवतं की आपण राऊंडअपच्या वेळेस जेव्हा बाहेर पडलो होतो त्या टाइमला जानकीची भेट झाली होती. आणि ते हवालदाराकडे पाहतात तेव्हा हवालदारही त्यांना असं सांगतात की हो, तिथे जानकी होती. नितीन पवार ऋषिकेशला विचारतात, मिसेस रणदिवे, तुम्ही तर म्हणाला होतात ना 8:30 ते 9:30च्या दरम्यान तुम्ही सगळे घरीच होतात. त्यावर ऋषिकेश म्हणतो हो. आणि मग नितीन पवार विचारतात, मग तुमच्या मिसेस कुठं होत्या? ऋषिकेश थोडा विचार करत असतो आणि नितीन पवार म्हणतात, जानकी रणदिवे तेव्हा घरात नव्हत्या. आम्ही जेव्हा राऊंडअपला गेलो तेव्हा त्या सयाजीरावाच्या गोडाऊनजवळ होत्या. हे ऐकून ऋषिकेशला खूप मोठा धक्का बसतो आणि ऋषिकेश म्हणतो काय? त्यावर नितीन पवार म्हणतात हो. आणि जेव्हा त्या आम्हाला दिसल्या त्यावेळेस त्या खूप घाबरलेल्या होत्या. त्याच्यामुळे संशयाची सुई त्यांच्यावर जाते. आणि इकडे हॉस्पिटलमध्ये लपत छपत जानकी हॉस्पिटलमध्ये पोहोचते. ती ऐश्वर्याच्या रूममध्ये जाणार, तोच समोर सयाजीराव आणि सयाजीरावांची माणसं, कावेरी काकू एवढे सगळे तिथे बसलेले असतात. हे पाहून आता जानकी खूप घाबरते आणि स्वतःशीच म्हणते, आता मी इथून पुढं कसं जाऊ? पण तिला भेटणं तर खूप गरजेचं आहे आणि हे लोक तर मला मध्ये सोडणार नाहीत. काय करू, कसं करू असा ती विचार करत असते. आणि विचार करत करत तिची नजर दरवाजाकडे जाते आणि तो स्टाफ रूम असतो. जानकीचा पाठलाग करत करत माया सुद्धा आता मास्कमॅनच्या वेशामध्ये दवाखान्यात आलेली असते. माया तोंडावरचा मास्क बाजूला काढते आणि म्हणते, जानकी, तू हॉस्पिटलमध्ये ऐश्वर्याला भेटायला येऊन स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतलायस. तुझा अतिशहाणपणा तुलाच नडणार आहे आणि तूच सगळ्यामध्ये अडकणार आहेस. ती पुढे म्हणते, तू ऐश्वर्याला भेटायला जाणार ते आधीच मी तिला संपवणार आणि ह्या सगळ्यामध्ये ऐश्वर्याला तू संपवलंस हे सिद्ध होणार आणि तू अडकणार. आणि माया स्वतःशीच एक प्रश्न विचारते, ती जर शुद्धीवर आली आणि तिनं माझं नाव घेतलं तर? नाही नाही, असं होऊन चालणार नाही. मला त्या ऐश्वर्याचा पत्ता बदलावा लागेल. माया म्हणते, ऐश्वर्याचा नवीन पत्ता, मुक्काम पोस्ट नरक. असं म्हणून ती परत मास्क आणि गॉगल लावते आणि पुढे निघून जाते. इकडे जानकी, मी काय करू म्हणून शोधाशोध करत असते, ज्याने की मला कोणी ओळखणार नाही. आणि एका कपाटातून डॉक्टरचा ॲप्रन आणि एक ट्रे उचलते. तोंडाला कोरोना मास्क बांधते. हा मास्क पाहिला आणि मला खरंच कोरोनामधले दिवस आठवले. कोरोनामध्ये आपण नाही का असेच मास्क लावून बाहेर फिरत होतो. पोलीस स्टेशनमध्ये ऋषिकेश नितीन पवारला म्हणतो, अहो नाही नाही साहेब, माझी बायको असं काही करणं शक्यच नाहीये. त्यावर नितीन पवार म्हणतात, अहो त्यांच्यावर संशय येईल अशीच परिस्थिती आहे. नितीन पवार पुढे म्हणतात, आम्ही त्यांना पाहिलं तेव्हा त्या घाबरलेल्या होत्या आणि आता आमच्या लक्षात असं येतंय ही तीच वेळ होती ज्यावेळेस ऐश्वर्यावर गोळी झाडली होती. त्यावर सौमित्र म्हणतो, मला असं वाटतंय साहेब तुम्ही चुकीचे डॉट जोडताय. सौमित्र पुढे म्हणतो, जानकी वहिनी कुठे गेली होती, काय झालं होतं हे आम्ही त्यांना एकदा विचारतो, त्या खरं सांगतील. नितीन पवार पुढे म्हणतात, त्यांनी खरं सांगणंच अपेक्षित आहे, पण जी चौकशी आम्ही करायची ती तुम्ही करताय, असं करून कसं चालेल? नितीन पवार ऋषिकेशला म्हणतात, तुम्ही त्यांना फोन करून ताबडतोब बोलून घ्या. त्यावर ऋषिकेश ऑप्शन घेतो आणि म्हणतो, अहो पण साहेब. त्यावर नितीन पवार म्हणतात, आम्हाला आमचं काम आमच्या प्रोसिजरप्रमाणे करू द्या. आणि सौमित्रला म्हणतात, वकील साहेब तुम्हीच काय ते समजावून सांगा. त्यावर सौमित्र म्हणतो, ठीक आहे. आणि ऋषिकेश तयार होतो. जानकीला फोन लावतो पण तिचा फोन लागत नाही आणि तो म्हणतो, जानकीचा फोन लागत नाहीये, मी एक काम करतो, घरी फोन लावतो. आणि ऋषिकेश आईच्या फोनवर फोन लावतो. तेव्हा आई म्हणते, बोल ऋषिकेश. त्यावर ऋषिकेश म्हणतो, आई जानकी कुठे, तिचा फोन लागत नाहीये. आणि सुमित्रा आई म्हणते, अरे ती घरी नाहीच आहे. ऋषिकेश म्हणतो, घरी नाहीये म्हणजे ती कुठे गेली? त्यावर सुमित्रा आई म्हणतात, अरे पण तू तिच्याबद्दल का विचारतोयस? त्यावर ऋषिकेश म्हणतो, अगं नितीन पवार साहेबांना तिची चौकशी करायची आहे. आणि आई म्हणते, त्यामध्ये जानकीचा काय संबंध? सुमित्रा आई घाबरते आणि म्हणते, अरे जानकी कधीही असलं पाप करणार नाही, सांग त्या साहेबांना. ऋषिकेश आईची समजूत काढतो आणि म्हणतो, तू शांत हो, मी बोलतो त्यांच्याशी. असं म्हणून तो फोन ठेवतो. ऋषिकेश मनाशीच बोलतो. तो म्हणतो, जानकीचा फोन सुद्धा लागत नाही, ती घरी सुद्धा नाहीये, कुठे गेली असन? आणि त्यावर नितीन पवार म्हणतात, काय झालं, तुमच्या मिसेस घरी नाहीयेत? मग आता एक काम करा, तुम्हीच त्यांना इथे घेऊन या.
आणि इकडे हॉस्पिटलमध्ये जानकी सगळी तयारी करून बाहेर येत असते. एकदा नजर टाकते तर सगळेजण तिथंच बसलेले आणि खूप काळजीमध्ये असतात. जानकी देवाला हात जोडते आणि पुढे चालते. तिथंच एक वॉर्ड बॉय कडून एक फाईल घेते आणि तोंडासमोर धरते. ती रूममध्ये जाणार तोच सयाजीराव तिला आवाज देतात आणि जानकी थांबते. सयाजीराव म्हणतात, ओ थांबा. आता जानकी खूप घाबरलेली असते. तोंडापुढं फाईल धरते आणि सयाजीराव म्हणतात, डॉक्टर माझी पोरगी कशी आहे? आणि जानकी काही आवाज न करता फक्त एक थम्सअप दाखवते. सयाजीराव म्हणतात, माझी पोरगी बरी होईल ना? नाही, व्हायलाच पाहिजे, नाही तर मी काय करेल ना माझं मलाच सांगता येणार नाही. सयाजीराव पुढे काय बोलणार तो जानकी घाईघाईने आतमध्ये निघून जाते आणि लपत तिच्या मागे मायासुद्धा मास्कमॅन बनून तिच्या मागे आलेली असते. जानकी मध्ये येते. ऐश्वर्याजवळच्या बेडला एक स्टूल असतो. तिथे त्या स्टूलवर बसते. तोंडावरचा मास्क काढते आणि जानकी ऐश्वर्याच्या तोंडावरून हात फिरवते आणि तिला तो क्षण आठवतो जेव्हा ऐश्वर्या तिला म्हणत असते, जानकी तू मागे हो नाही तर मी गोळी झाडेल. आणि जानकीच्या हातून ऐश्वर्याला गोळी लागते. जानकी रडत रडत ऐश्वर्याला म्हणते, मला माफ कर ऐश्वर्या, मला माहितीये माझ्यामुळे तुझी ही अवस्था झालीये, पण मी मुद्दाम असं काहीच केलं नाहीये ग. तू डोळे उघड ना, मला बोलायचंय तुझ्याशी. जानकी म्हणते, मला खरंच माहिती नाही माझ्या हातून कशी गोळी सुटली, काय झालं. मी मुद्दाम नाही केलं ग. पण ऐश्वर्या गपचूप बेडवर पडलेली असते. जानकी रडत रडत ऐश्वर्याचा हात हातात घेते. एक हात डोक्यावरून फिरवत म्हणते, ऐश्वर्या डोळे उघड न ग, शुद्धीत ये न ग प्लीज. आणि इकडं सयाजीराव चक्रा घालत असतात. कावेरी काकू म्हणतात, अहो तुमचं हे काय चाललंय, जरा स्वस्त बसा की. आणि तिकडून माया त्यांच्या जवळ येऊन उभी राहते, म्हणजे लपून बसते. माया तिथंच एका पडद्याच्या मागे लपून बसलेली असते आणि कावेरी काकू सयाजीरावाला म्हणतात, अहो काल धरणं उपाशी आहे तुम्ही, साधा पाण्याचा घोट सुद्धा घेतला नाही. सयाजीराव कावेरी काकूवर आवाज चढून म्हणतात, आतमध्ये माझ्या पोरीची काय अवस्था झाली आहे बघताय ना तुम्ही. त्यावर कावेरी काकू म्हणतात, हो. सयाजीराव पुढे म्हणतात, ती जगण्या मरण्याशी झुंज देत आहे आणि अशा वेळी माझ्या घशाखाली कसा काय घास उतरल हो. सयाजीराव आता कावेरी काकूवर गरम होऊन म्हणतात, हे पहा, आता जोपर्यंत माझ्या मुलीचा मारेकरी सापडत नाही, जोवर मी त्याच्या नरडीचा घोट घेत नाही, तोवर पाण्याचा घोट बी घेणार नाही मी. आणि कावेरी काकू त्यांच्या माणसाकडे जातात आणि त्या माणसांना म्हणतात, तुम्ही काय बघतायसा? अहो ते माझं काय ऐकणार नाहीत, पण मी पण शांत बसणार नाही. जावा त्यांच्यासाठी चहा तरी घेऊन या. असं म्हणून ती माणसांना पाठवून देते. तिथे आता एक नर्स येते आणि ती म्हणते, ऐश्वर्या रणदिवेचे नातेवाईक कोण आहेत? आणि अजूनच सयाजीराव गरम होतात आणि म्हणतात, रणदिवे नाही, ऐश्वर्या सयाजीराव विखे पाटील आहे ती. हे ऐकून ते नर्स खूप घाबरते. कावेरी काकू त्या नर्सला म्हणतात, काय झालंय मला सांगा बरं. ती नर्स घाबरतच म्हणते, काही मेडिकल पेपरवर सह्या करायच्यात आणि पैसे पण भरायचेत. कावेरी काकू त्या नर्सला विचारतात, कुठं जायचं आहे? आणि ती नर्स म्हणते, या. असं म्हणून ती त्या दोघांना घेऊन जाते. आणि आता इकडं मायाला रान मोकळं झालं. माया आता पडद्याच्या बाहेर निघते आणि थेट ऐश्वर्याच्या रूममध्ये जाते. तिथे जाऊनही ती एका पडद्यामागे लपते आणि जानकी ऐश्वर्याचा हात हातात घेऊन रडतच असते. जानकी ऐश्वर्याला म्हणते, ऐश्वर्या आज पहिल्यांदा देवासमोर मी तुझ्यासाठी हात जोडतीये. आणि जानकी देवाला प्रार्थना करते, देवा लवकरात लवकर ऐश्वर्याला बरं कर. काही करून तिला वाचव, तिला शुद्धीत आण, तिला बरं कर. आणि इकडे माया डोळ्याचा गॉगल काढते आणि मनातच म्हणते, ऐश्वर्या जर वाचली तर मी वाचणार नाही. तेवढ्यात जानकीचा फोन वाजतो आणि जानकी फोन उचलणार तोच तिच्या हातून फोन खाली निसटतो आणि ही माया त्या संधीचा फायदा घेत चाकू हातामध्ये घेते आणि ऐश्वर्यावर हल्ला करते. तोच जानकी तिचा हात पकडते. जानकी तिची सगळी ताकद पणाला लावते आणि ऐश्वर्याला वाचवते. त्या मास्कमॅनचे हात बाजूला घेते आणि एक हात मायाच्या मास्कपर्यंत नेण्याचा प्रयत्न करत असते. म्हणजे तिला पाहायचं असतं की ह्या मास्कच्या मागं नेमकं आहे कोण. ती खूप प्रयत्न करत असते तिचा मास्क काढण्याचा. दोघींची खूप झटापट चालू असते आणि त्या झटापटीमध्ये जानकी ऐश्वर्याच्या पायाजवळ जाऊन पडते आणि मायाला परत एक संधी भेटते. ती परत चाकू उचलते आणि ऐश्वर्यावर मारणार तो जानकी परत तिचा हात लांब करून तिला वाचवते. ऐश्वर्याचे आता थोडे थोडे डोळे उघडत असतात आणि ती पाहण्याचा प्रयत्न करत असते. आता जानकी परत तिच्या मास्कपर्यंत पोहोचलेली असते. जवळपास अर्धा मास्क निघालेला असतो आणि ऐश्वर्याने मायाला पाहिलेलं असतं. ऐश्वर्या माया म्हणून हाक मारते आणि तिचा आवाज ऐकून जानकीला बरं वाटतं आणि माया परत ते संधीचं सोनं करते आणि जानकीला झटका देऊन ती बाहेर पळून जाते. बाहेर येते आणि सयाजीरावांना धडकते. जानकी ऐश्वर्याजवळ जाते आणि ऐश्वर्याला म्हणते, ऐश्वर्या डोळे उघड, ऐश्वर्या तुझ्या जीवाला धोका येते, तो मास्कमॅन तुला इथे मारायला आला होता. जानकी ऐश्वर्याला म्हणते, मी तुला खरंच सांगते ग, शपथेवर सांगते, मला तुला ठरवून मारायचं नव्हतं ग, हे सगळं चुकून झालं. जानकी ऐश्वर्याला म्हणते, मला माहिती नाही ग माझ्या हातून गोळी कशी निसटली, पण मी तुला काही होऊ देणार नाही. मी आहे ना, तू काळजी करू नकोस, मी तुला काहीच होऊ देणार नाही. आणि ऐश्वर्या परत बेशुद्ध होते. जानकी खूप घाबरते. ती म्हणते, ऐश्वर्या काय होतंय तुला, डोळे उघड. ऐश्वर्या ऐश्वर्या असं करत असते आणि इकडे मास्कमॅन म्हणजेच माया सयाजीरावाच्या तावडीतून पळून जाते. सयाजीराव ऐशू म्हणून मध्ये येतात आणि जानकीला पाहून म्हणतात, तू इथे काय करतेयस?
सयाजीराव म्हणतात, माझ्या पोरीचा खून करायला आली होतीस की नाही? त्यावर जानकी घाबरते आणि म्हणते, जानकी म्हणते, नाही नाही, मी असं काही एक करायला आले नव्हते. आता ऐश्वर्याने डोळे उघडले होते. ऐश्वर्या आता शुद्धीवर आली होती. सयाजीराव म्हणतो, आता मी तुला जिद्द सोडत नाही. जानकी म्हणते, काका ऐका तरी माझं. आणि जानकी पण तिथून पळून जाते. सयाजीराव त्यांच्या माणसाला म्हणतात, अरे बघताय काय, पळा, सोडू नका तिला. आणि सयाजीरावांची नजर त्या चाकूवर जाते. त्या दोघीच्या झटापटीमध्ये जो चाकू खाली पडलेला असतो, सयाजीराव त्याच्यावर रुमाल टाकतात आणि तो चाकू उचलून घेतात. आणि इकडे माया सुसाटाने पळत असते आणि तिच्या मागे जानकी तिला इकडे तिकडे शोधत असते. तोच जानकीच्या मागे सयाजीरावाचे गुंडे येतात आणि जानकीला पकडतात. आणि इकडे आशीर्वाद बंगल्यामध्ये सुमित्रा खूप परेशान असतात आणि नाना येतात. नाना विचारतात, काय ग, असं काय झालंय, चक्रा का मारतेस? आणि त्यावर सुमित्रा आई म्हणते, अहो ही जानकी, हिचं ना मला खरंच काही कळत नाही. घरात एवढं सगळं घडत असताना तिने बाहेर जाताना सांगून नको जायला? त्यावर नाना म्हणतात, अगं सुमित्रा, नको काळजी करू, काहीतरी अर्जंट काम निघालं असेल, कशाला काळजी करते, सगळं नीट होईल. आणि सुमित्रा आई म्हणते, सगळंच ठीक होईल, सगळं ठीक होईल म्हणता म्हणता काहीच ठीक होत नाहीये. संकट काही संपतच नाहीयेत आपल्या मागची. त्यावर नाना म्हणतात, असं का बोलतेस तू? आणि सुमित्रा आई म्हणते, अहो जानकीलाही आता जावं लागणार आहे पोलीस स्टेशनला. आताच ऋषिकेशचा फोन आला होता आणि जानकीला चौकशीसाठी बोलवले. त्यावर नाना हादरतात आणि म्हणतात, काय? सुमित्रा आई म्हणते, तिचा फोन पण लागत नाहीये, चला आपण जाऊन शोधूया तिला. नाना म्हणतात, थांब जरा, ऋषिकेश आणि सौमित्रला येऊ दे मग जाऊ. आणि त्यावर आई म्हणतात, तोपर्यंत आपण घरातच बसायचं? नको नको, मला खूप काळजी वाटते. आणि आई सारंगला विचारते, सारंग कुठे? नाना सारंगला आवाज देतात आणि सारंग विचारतो, काय झालं? आणि आई म्हणते, काय रे, तुला माहिती आहे का जानकी कुठे गेली ते? त्यावर सारंग म्हणतो, नाही, काय झालं? सुमित्रा आई सारंगला म्हणते, तू आधी बाकी सगळी कामं सोड आणि जानकीला शोध. त्यावर सारंग म्हणतो, अगं कुठं शोधणार आई? सारंग पुढे म्हणतो, फक्त वहिनीच नाही तर त्या माया सुद्धा घरात नाहीये. सारंग पुढे म्हणतो, आता या दोघी जणी न सांगता कुठे गेल्यात काय माहित? नाना सारंगला म्हणतात, तू मायाला फोन कर, मला वाटतं माया सुद्धा तिच्या सोबत असणार. आणि त्यावर सारंग म्हणतो, हो नाना. आणि इकडे हॉस्पिटलमध्ये जानकीला घेऊन सयाजीरावाची माणसं येतात आणि सयाजीराव तिला पाहून म्हणतात, माझ्या पुरीला मारायला तू इथवर आलीस होय, आता मी तुला सोडणार नाही. आणि त्यावर जानकी म्हणते, नाही नाही, मी असं काही केलं नाही. जानकी पुढे म्हणते, मी असं काही केलं नाही, तो मास्कमॅन ऐश्वर्याला मारण्याचा प्रयत्न करत होता, मी वाचवलंय तिला. जानकी म्हणते, आता तो मास्कमॅन पळून गेलाय, त्याला पकडायला हवं. आणि ती बाहेर जाण्याचा प्रयत्न करते. सयाजीराव चिडतात आणि म्हणतात, ए खोटं बोलू नको. सयाजीराव म्हणतात, तूच चाकू घेऊन आतमध्ये गेली असणार. त्यावर जानकी म्हणते, नाही, मी असं काही केलं नाही, मी नव्हता चाकू आणला. सयाजीराव म्हणतात, तू माझ्या पुरीचा काटा काढायला आली होतीस ना, आता मी तुला सोडणार नाही, असं म्हणून तिचा गळा आवळतात. कावेरी काकू म्हणतात, अहो असं काय करताय, सोडा तिला, सोडा. आणि तेवढ्यामध्येच नितीन पवार येतात आणि नितीन पवार सयाजीरावांना म्हणतात, कायदा हातात घेऊ नका, सोडा त्यांना, सोडा. सयाजीराव नितीन पवारला म्हणतात, आत्ता हिला तुझ्या समोर सोडतोय मी, पण आता मी हिला सोडणार नाही आणि हिला संपवल्याशिवाय राहणार बी नाही. नितीन पवार म्हणतात, तुम्ही असं करू नका, नाही तर तुम्ही गोत्यात याल. त्यावर सयाजीराव म्हणतात, अरे ही इथं कशाला आली, माझ्या पुरीला मारायलाच ना. आणि ही एकटीच नव्हती, हिच्यासोबत एक माणूस बी होता मास्क घालून, तो गेला पळून. सयाजीराव नितीन पवारला म्हणतात, आयुष्याच्या रूममधून आम्हाला काहीतरी पडल्याचा आवाज आला, म्हणून आम्ही आतमध्ये गेलो, तर ही तिला मारणारच होती आणि तिथून धक्का देऊन ही आम्हाला पळून गेली. आणि सयाजीराव तो चाकू देत म्हणतात, हे बघा, हाच तो चाकू आहे, ह्यानेच तिला मारणार होती. नितीन पवार जानकीला चाकू दाखवत म्हणतात, खरंच जानकी रणदिवे, तुम्ही हा चाकू आणला होता का? खरंच तुम्ही ऐश्वर्यावर हल्ला करणार होतात का? त्यावर जानकी म्हणते, नाही सर. जानकी पुढे म्हणते, मी तेच सांगण्याचा प्रयत्न करते कधीपासून, मी तिच्यावर हल्ला करत नव्हते, तर मी तिला वाचवत होते. जानकी म्हणते, मास्कमॅन तिच्यावर हमला करणार होता, मी तिला वाचवलोय, त्या झटापटीमध्ये हा चाकू खाली पडला असेल. नितीन पवार जानकीला म्हणतात, हे बघा, वाटेल त्या गोष्टी रचून सांगू नका. नितीन पवार म्हणतात, ऐश्वर्याला ज्या गोडाऊनमध्ये गोळी लागली होती ना, त्या गोडाऊन बाहेर आम्ही तुम्हाला बघितलं होतं. नितीन पवार आता पुढे म्हणतात, बंद करा तुमची ही लपवाछपी आता. आणि सयाजीराव तेवढ्याच रागाने म्हणतात, बंद कर थोबाड तुझं. आणि सयाजीराव जानकीला विचारतात, तू काय खरंच काही केलं नाहीस तर मग हे डॉक्टरचे कपडे घालून आतमध्ये का गेलीस? आणि नितीन पवार पण म्हणतात, आता यावर तुमचं काय रिॲक्शन असेल मिसेस रणदिवे? त्यावर जानकी म्हणते, मी तिची तब्येत कशी हे बघायला गेले होते, माझ्यावर विश्वास ठेवा, मी काहीच केलं नाही. नितीन पवार म्हणतात, ते काही असलं तरी तुम्हाला आमच्यासोबत यावं लागेल. आणि काही कॉन्स्टेबलला सांगून जानकीला ते ताब्यात घेतात. जानकी कावेरी काकूला ओरडून ओरडून म्हणते, खरंच माझ्यावर विश्वास ठेवा, मी ऐश्वर्याला मारायला नव्हते आले, तिला बघायला आले होते, बोलायला आले होते. आणि नितीन पवार ऋषिकेशला फोन लावून सांगतात की जानकी रणदिवे इथे आहेत. आणि जानकीला चौकशीसाठी बसवलं जातं. ऋषिकेश म्हणतो, अहो साहेब, तुम्ही जानकीला असं पकडून का आणलंय? त्यावर नितीन पवार म्हणतात, त्यांनाच विचारू, बघू तुमच्यासमोर किती खरं बोलतायत ते. आणि हवालदार मोबाईलचं रेकॉर्डर चालू करून
टेबलवर ठेवतात. ऋषिकेश विचारतो, जानकी काय झालं, कुठे गेली होतीस तू? त्यावर जानकी म्हणते, मी ऐश्वर्याला भेटायला हॉस्पिटलमध्ये गेली होते. ऋषिकेश म्हणतो, काय, तुला तिथे जायची गरज काय होती? आणि नितीन पवार म्हणतात, मी सांगतो. ह्यांनी ऐश्वर्यावर गोळी झाडल्यानंतरही त्या वाचल्या कशा हे पाहण्यासाठी त्या तिथे गेल्या होत्या. आणि ह्यांनीच ऐश्वर्यावर गोळी झाडली आणि हे ऐश्वर्याने कोणाला सांगू नाही म्हणून पुन्हा त्यांनी परत हमला केला. सौमित्र म्हणतो, तुम्ही एवढ्या ठामपणे कसं काय बोलू शकता? आणि त्यावर नितीन पवार म्हणतात, अहो यांनी तिच्यावर हमला केला, मारण्याचा प्रयत्न केला, ह्याच्यापेक्षा अजून मोठा पुरावा काय असू शकतो? जानकी खुर्चीतून उठते आणि उभी राहते आणि सगळ्यांना ओढून सांगते, माझ्यावर विश्वास ठेवा, मी तिच्यावर हल्ला केलाच नाही. नितीन पवार जानकीला म्हणतो, अहो सयाजीरावांना सुद्धा तो चाकू दिसला जो तुम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन आला होतात. अजून किती खोटं बोलणार आहात तुम्ही? आणि काल रात्री सुद्धा तुम्ही घराबाहेर होतात. कुठे गेला होतात तुम्ही? जानकी म्हणते, मी मायासोबत गेले होते कारण मायाच्या आईवडिलांना ऐश्वर्याने डांबून ठेवले. ऐश्वर्याच्या तावडीतून मायाच्या आईवडिलांना सोडायचं होतं म्हणून आम्ही तिथे गेलो होतो सर, असं जानकी स्टेटमेंट देते. आणि नितीन पवार हसतात आणि म्हणतात, अहो जानकी रणदिवे, तुम्ही थांबतच नाहीयेत, एका मागून एक कहाणी रचताय तुम्ही. जानकी म्हणते, अहो मी ह्या गोष्टी रचत नाहीये, खरं सांगते, जे झालंय तेच सांगते. जानकी म्हणते, आम्ही मास्कमॅनच्या शोधात होतो. आम्ही जो काही प्लॅन करतो, जो काही बोलतोय ते सगळं मास्कमॅनपर्यंत पोहोचत होतं. याचा आम्ही अंदाज घेत असताना आम्हाला मायावर संशय आला. आणि जानकी अवंतिकाच्या ॲक्सिडेंटपासून ती सांगायला सुरुवात करते. जानकी आता सगळं खरं खरं सांगते आणि ती म्हणते, चुकून माझ्या हातून हे सगळं घडलंय आणि माझ्या हातून ऐश्वर्याला गोळी लागली. ऋषिकेश विचारतो, अगं जानकी काय बोलतेस तू हे? आणि त्यावर जानकी रडत रडत म्हणते, हो ऋषिकेश, माझ्या हातून ऐश्वर्याला गोळी लागली. आणि मैत्रिणींनो, आजचा एपिसोड त्यांनी इथंच संपवलाय. उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. जानकी नितीन पवारला म्हणते, खरंच इन्स्पेक्टर साहेब, माझ्यावर विश्वास ठेवा, मी मुद्दामून ऐश्वर्याला मारले नव्हतं. जानकी म्हणते, हवं तर तुम्ही मायाला विचारा. आणि नितीन पवार रिॲक्ट होऊन म्हणतात, माया? आणि लगेच जानकी मायाला फोन लावते. जानकी मायाला म्हणते, मला पोलिसांनी ताब्यात घेतले चौकशीसाठी. मी खरं खरं सगळं सांगितलंय, तू लवकरात लवकर इथे ये. हे ऐकून आता माया खूप घाबरते. आता पुढे काय होणार आहे? ऐश्वर्या शुद्धीत येणार आहे का? ऐश्वर्या कोणाविरुद्ध स्टेटमेंट देणार आहे? हे सगळं पाहणे खूप रंजक ठरणार आहे. तेव्हा कोणीही मिस करू नका. अशीच नवनवीन आणि फुल अपडेटसाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा.